चाकण शहरात झालेली कचराकोंडी, खेडच्या लोकप्रतिनिधींचे प्रशासनाला पत्र व प्रांताच्या पोलीस प्रशासनास दिलेल्या पत्राने सुटले आहे। चाकण शहरातील कचरा खराबवाडी तालुका खेड येथील दगडखाणीत टाकला जातो। मात्र या भागात काही विकासकांनी कंपाऊंड केले होते। हे कंपाऊंड काढून बुधवारी 21 मे रोजी दुपारी हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे। 2 दिवसांपूर्वी हाच रस्ता खुला करण्यासाठी चाकण पालिकेचे अधिकारी व खेड तहसीलमधील अधिकारी जेसीबी यंत्रासह गेले। मात्र संबंधित विकासक व स्थानिक नागरिक यांच्या प्रचंड रोषाचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागला होता। पोलिसांना पाचारण करण्यात आले, मात्र काहीही उपयोग झाला नव्हता। त्यानंतर थेट खेडचे प्रांत अनिल दौंडे यांनी पोलीस प्रशासनाला पत्र देऊन रस्ता मोकळा करण्यास सूचित केले होते। मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चाकण पालिकेला पोलीस संरक्षण न मिळाल्याने मंगळवारी 20 मे 2025 रोजी देखील चाकण शहराची कचराकोंडी जैसे थे होती। अखेर खेडचे आमदार बाबाजी काळे यांचे प्रशासनाला पत्र आणि प्रांत अनिल दौंडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ रस्ता खुला करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याचे पत्र देण्यात आले। त्यानंतर पोलीस बंदोबस्तात बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी संबंधित कंपाऊंड तोडण्यात आले। त्यानंतर रस्ता मोकळा झाला व चाकणमधील कचरा दगडखाणीत नेऊन टाकण्यात आला आहे। तोपर्यंत पण आहे ना त्यांनी ह्या कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करावं 100% तुम्ही दबाव आणून किंवा काय केलेलं आहे या सगळ्या तर या गोष्टी तर आम्ही तो कुणाच्या नंतर आम्ही तुमच्या कमेंटमेंटला बांधिले। तुम्ही जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला पण त्या पाहिजे। पद्धतीनेच वागा। ज्या इथं पद्धतीने कुठल्याही आम्हाला शब्द प्रकारचा दिलाय कचरा नाही झाला त्या पाहिजे। पद्धतीने तुम्ही तेवढी ग्रामस्थांना नगर परिषदेने आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही तुम्हाला पत्र लेखी स्वरूपात देऊ की आम्हाला 6 महिन्यांची मुदत द्यावी। 6 महिने आम्ही ह्या ठिकाणी कचरा टाकू, ते पण हे सगळं तुमचा परिसर स्वच्छ ठेवू। आतमध्ये पण सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सहकार्य करू। इथं त्यांचे एक कॅबिन लावू आणि आमचे सिक्युरिटी तिथं 4-5 माणसं आमची रोज राहतील की आणि MIDC मधला किंवा इतर गावांचा कुठलाही कचरा आम्ही जाऊन देणार नाही। पिंपरी चिंचवड असेल किंवा बाहेरच्या कंपन्यांचा असेल, ह्या ठिकाणचा कुठल्याही प्रकारचा कचरा आम्ही तिथं जाऊन देणार नाही। ही नगर परिषदेची जबाबदारी असणार असं त्यांचे जे आले होते प्रशासनाचे अधिकारी त्यांनी पण सांगितलं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पण आम्हाला तसंच सांगितले की बाबा यांना सहकार्य करा आणि ह्या ठिकाणी आता रस्ता मोकळा करा म्हणून। आता तुम्ही त्यांना परवानगी दिलेली तत्वतः तत्वतः म्हणजे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आम्हाला ते पत्र देतात। पत्र देस्तोपर्यंत जरी हा रस्ता खुला